दिनांक 3 एप्रिल रोजी आगामी लोकसभा निवडणूक तसेच गुढीपाडवा, रमजान ईद, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी उत्सव, हनुमान जयंती उत्सव या सर्व उत्सवानिमित्ताने सर्व समितीचे सदस्य, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांची शांतता समितीची मीटिंग पोलीस स्टेशन तामगाव येथे घेण्यात आली। या मीटिंगकरिता संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या उपस्थितीत येणाऱ्या सण उत्सव, जयंती उत्सव संबंधाने चर्चा करून सदर सण उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात यावा, गावामध्ये जातीय सलोखा टिकून कसा राहील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच आगामी काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकादरम्यान सोशल मीडियावर कोणतेही वादग्रस्त स्टेटस न ठेवता इतर राजकीय किंवा वादग्रस्त बॅनर, पोस्टर्स लावू नये। तसेच एखादी आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। व सदर मीटिंगकरिता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री जीवन सोनवणे, विलास बोपटे, गोपनीय अंमलदार मनीष वानखेडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन गव्हांदे तर संग्रामपूर तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। मार्गदर्शन केलेलं आहे काय करावे आणि काय करू नये, आणि आपण सगळ्यांना या ठिकाणी जे बोलव गेलेलं आहे तर तुम्ही सगळे म्हणजे महसूल यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल तर सगळ्यांचे डोळे आणि कान आहेत। म्हणजे तुम्हाला या सूचना का दिल्या जात आहेत की तुम्हाला जिथं कुठं काही थोडी जाणीव झाली बाबा इथं काहीतरी अनुचित होऊ शकते तर ते घडण्याच्या आधी जर तुम्ही पोलीस यंत्रणेला सतर्क केलात तर ती पूर्ण जे काही अनर्थ पुढचा होणार असतो ते टाळू शकतो। म्हणजे ते अनर्थ दुसरीकडे नाही झाला तरी तो आपल्यापर्यंत पण येऊ शकतो। नंतर एखाद्या गावात एखाद्याने काहीतरी अनुचित प्रकार केला तर ते तेवढ्या पुरतच मर्यादित राहत नाही, त्याच्या आजूबाजूला कोण होते, त्यानं कोणाचे नावं घेतले, मग ते आजूबाजू सगळे पेटतात त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचा सहभाग